धाव लगावली गेली आहे. आयोजक कमिटी चला व्हॉलेंटियर्स लगेच व्हॉलेंटियर्स जायचं आपण लगेच. सामना पण सुरू ठेवायचा की मैदानाच्या बाहेर ते बॅनर्स आहेत. कुंजल व्हॉलेंटियर्स लक्षात द्या थोडासा क्रॉस बॅनर ठेवा तुम्ही कारण की एक अप्रतिम स्पर्धा आहे. ओम साई नवरंग चषक 2024 पर्व चौथं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. नितीशजी पाटील स्वतः आमच्या जोडले गेले त्यांची पूर्ण टीम जागृत राऊत असतील, उत्कर्ष राऊत असतील, उत्कर्ष घरात आहेत, अतुल यादव आपण सुद्धा आहेत, कॅमेरामॅन अनुराग चव्हाण एक ऑफिशियल आणि प्रोफेशनल कॅमेरामॅन त्याची जास्त मागणी असते. जेव्हा जेव्हा पाटील नेटवर्क कुठल्याही स्पर्धा लाईव्ह असेल तर प्रथमतः आयोजक विधान अनुराग चव्हाण आहे का. प्रिन्स सुद्धा आमच्यावर जोडले गेले पाटील नेटवर्कचे टीम मेंबर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. तसंच औषकाल सन्माननीय अमरजी पाटील सुद्धा आहेत. आता ते श्री झालेले आहेत त्यांचं सुद्धा आपण वेलकम करतोय. मायकोप संघाकडून उंबाट संघाकडून सुद्धा आपण पाहू शकाल दहावे खेळाडू सुद्धा आपण स्वागत करतो. आजच्या दिवसामध्ये उत्कर्ष पाटील आमच्यावर जोडले गेले मायक्रोफोनवर त्याचं आपण करूया वेलकम. बोलूया मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधला रात्री दुसरा सामना पहिला चेंडू ऑफटर्मच्या बाहेर होता. पाहू शकाल भाविश मोरे चेंडूला फील्ड करतोय. हा चेंडू निर्धावाला एक चेंडू एक धाव धावफलकावर लगावली गेली. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला पर्यंत ऑफसाइडला चेंडूला अडवला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न करतोय मनीष परंतु क्रॉस फेकी केली गेली. पाहू शकाल यशरक्षक भूपेश नक्कीच थोडा वाढीश थ्रो होता परंतु चेंडू अडवलाय. कुठे धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता कुणाल किनीने परंतु थोडीशी घाई गडबड मनीष भोयर यांच्याकडून थोडं गडबडमध्ये आलेत खेळी भागामधून. सारख्या बॅटने खेळला गेला. पाहू शकाल वैभव वाहिद चेंडूला फील्ड करतील एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. 3 चेंडूचा खेळ संपला गेले. धावा धावफलकावर तब्बल 2 धावा. यावेळेस टॅप केला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉल यावेळेस पाहू शकाल वैभवने नक्कीच चांगली फेकी केली होती. धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. 3 धावा धावफलका लगावले गेले. एक धाव नक्कीच पॅनल केले गेले परंतु चांगला षटक म्हणला जाईल म्हणजेच मनीष मोरे यांचा. यावेळेस सुरेख अप्रतिम चेंडू. मागील वर्षी जेव्हा मनीष या स्पर्धेत पहिल्यांदा खेळला होता त्याला पॅनलाइज केला गेला होता कारण विकेट मध्ये चेंडू टाकला होता. त्याला 3 धावांची पॅनल्टी दिली होती परंतु त्यांनी मोठा गडी बाद केला होता. म्हणजेच अक्षर राव त्यांना बाद केला होता. चेंडू पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. नक्कीच भूपेश थोडीशी चुकी करतो जे यष्टावर चेंडू हिट केला असता कुठे ना कुठे धावची जोरमध्ये बाद झाला असता मनीष भोयर परंतु चेंडू आला निर्धाव. पहिला षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात 3. यानंतर होणारा जो सामना असणार आहे तो म्हणजेच या सामन्याचा विजय संघ आणि इनविन्सिबल संघ. यश कारभारी आपला सुद्धा वेलकम असेल. पाहू शकाल मायकोप संघाचे प्रत्येक वेळा पाठीराखा असतात. यश कारभारी हे सुद्धा हे सामने जाणून घेत असताना गोलंदाज पाहू शकाल कुशल. कुशल मोरे पाहू शकाल कुशल मोरे पाहू शकाल गुलमाको सजवतायत. आपण पाहू शकाल पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत स्वयं आहे. देखील स्वयं एक अप्रतिम खेळाडू उनबाट संघामध्ये इन्क्लूड केले गेले. मागील वर्षापासून बॅकफुटला पॉइंटला खेळला गेला. भूपेश चेंडूला फील्ड करते परंतु ओव्हर थ्रोच्या मध्ये एक एक्स्ट्रा धाव नक्कीच जोडले गेले. 2 धावा धावफलकाला लगावले गेले. धावफलक 2 ने पुढे सहसा होते. धावसंख्या धाव पोहोचतील 5. भूपेंद्र आहे थोडंसं घाई केली. यशस्वी मनीष चेंडूला गॅदर करू शकले नाही. धावसंख्या 2 ने पुढे सहसावले गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 5 या अंकावर. चांगली सुरुवात नक्कीच झाली म्हणजे लो स्कोरिंग पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकाल धावा बनवायच्या होत्या इनविन्सिबल संघाला. 20 चौकार आलाय. कुणाल किनी संधी दिली. संधीचं सोनं केलंय. आलाय चौकार 4. नक्की जी एक्स्ट्रा धाव दिली ना अभिनय त्यानंतर कुणाल स्ट्राईक वर आला त्यानंतर चौकार आलाय. यावेळेस परत एकदा फटका सुरेख बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय मिस्टर कुणाल खिनीच्या बॅट मधून. हा प्रहार 4.
यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू ट्रॅबल झालाय, परंतु हा निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केला गेला. शेवटचा अंतिम चेंडू 13 धावा दाफळकावर आहेत. त्यावेळेस ऑफसाईडला चेंडू आला, ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता, मनी चुकी करणार नाही कुणाल खेनी. यावेळेस मैदानाबाहेर चांगलं क्षेत्रक्षी म्हणावं लागेल. रोहितच्या माध्यमात पहिला गडी बाद झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024 पर्व चौथे. कोरे, परंतु नवीन बॅटर सुद्धा आलाय अजय पाटील. नॉन स्ट्राइक एंडवर एपी. पाहू शकाल एक चांगली स्पर्धा आहे. जूनच्या 4 तारखेला स्पर्धा सुरू आहे. 6 तारखेला आपण मेगा फायनल पाहणार आहोत. इंद्रदेवतून प्रसन्न झाले नाहीये, कारण की जून महिन्याला सुरुवात झाली आहे. फुलटॉस बोलता फटका सुरेख खेळला गेला, प्रयत्न चांगला, पण चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. एक चांगला फटका मनीषला फुलटॉस बोलवता आणि फुलटॉस वर चौकार खेचला गेला. व्यवसाय हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. ऑफ साइडला चेंडू आलाय, गॅप मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन 2.2 चेंडूचे खेळ संपले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा झाली. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या. अशा प्रकारे पाहू शकाल आता 22 धावा धावफलकावर आहेत. वैभव थोडासा निराश आहे. क्षेत्रक्षण थोडासा चुकीचं ठरलं गेलं होतं. जेव्हा भूपेश पाहू शकाल थोडासा क्रॉस झाला. अजय पाटील व्यक्ती पहिला चेंडू खेळतोय. या इनिंग्स मधला धावा येत्या 22. टॅप करायचा प्रयत्न वैभव चोंडला गॅदर करतोय. सुरेख क्षेत्रक्षण म्हणावं लागेल फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 22 अंकावर. फुलटॉस बॉल होता, मिस नक्कीच केला. विकेट किपर चुकी करते, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. 22 षटकामध्ये एक धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 23. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. DRS घेतलं गेलाय. कमिटी मेंबर्स 4th अंपायर वर्देश अंपायर साठी यायचं. आपण व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय या लगेच. दोन्ही संघांना 1-1 DRS आहे. व्हाईट बॉल नो बॉल रनआउट साठी आपण ते यूज करू शकाल, परंतु 15 सेकंदाच्या आत तुम्हाला ते रिव्ह्यू घ्यायचं. पाहू शकाल बिल्डिंग वर सुद्धा बसून सामन्याचा आनंद घेणारे प्रेक्षक आहेत. रात्री समय वेळामध्ये सगळ्यांचं आपण स्वागत करतोय. बघूया आपण 4th अंपायर प्रदेश राऊत आमच्यावर जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून फोर्थ अंपायर कळवत असताना पाहू शकाल वर्देश राऊत अंपायर कडे जातील, चर्चा करतील आणि आपला डिसिजन देतील. पाहू शकाल स्क्रीन सुद्धा पाहू शकाल दाखवला जाईल डिसिजन आल्यानंतर पाटेनडोकच्या माध्यमातून आणि फेअर डिलिव्हरी. पाहू शकाल सरळ चेंडू निघून गेलाय. व्हाईट लाईनच्या आतमध्ये टप्पा पडलाय आणि डॉट बॉल. चला सामना सुरू करा. निर्धाव चेंडू आलाय. लेग बाईची एक धाव नक्कीच आली. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला येणं बाकी असेल. त्यावेळेस काय फटका सजवला. मनीष भोईर ब्रँडेड चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकाला लगावले. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग्स मध्ये. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका चालू होता. पायावर चेंडू होता आणि
मनगटाच्या सहाय्याने चेंडू खेळला होता. सुरेख फटका मनीष भोईर पाहू शकाल. 8 चेंडू 14 बॅटिंग करतोय. 3 चौकाराच्या मदतीने 2 चेंडू फेस केले. अजयने अजूनही आपला खाता उघडला नाहीये. येणारे 6 चेंडूचा खेळ बघायचा. चला विनंतीच्या 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे आहेत, ही दक्षता घ्या. 27 धावा 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावची चेंडूमध्ये कुणाल किनी बाद झाला, परंतु मनीष भोईर पाहू शकाल हुकमी एका संघाकडून चांगली बॅटिंग करतो. बघा शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला, भूपेश किंवा स्वयं. वाटतं स्वयंला इंट्रोड्यूस केलं जे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. स्वयंला इंट्रोड्यूस केला गेलाय. शेवटचा अंतिम 6 चेंडू निर्णायक चेंडू असतील. आणि पाहू शकाल चला स्पीडअप करा. उनबाट संघ जास्त वेळ दौडू नका प्लीज, कारण की आजच्या रात्रीमध्ये 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि 4 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच पाहतोय आपण. सुरेख टी शर्ट, गॉगल आणि एअरफोन आहेत. खराब चेंडू नो बॉल टाकला गेला. वैभव चेंडूला फील्ड करतोय, परंतु स्ट्राईक रोटेट सुरू झाली. खराब चेंडूवर 2 धावा आल्या. धफळक 29. जो बॅटर चांगली बॅटिंग करतोय त्या बॅटरला स्ट्राईक दिली गेली. मनीष भोईर 8 चेंडू 14 वर बॅटिंग करतोय. 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय जे पाटील. यावेळेस मोठा फटका खेळायच्या नादामध्ये बॉक्स आउट सर्वांमध्ये मनीष भोईर बॅक टू द आउट. दुसरा धक्का यावेळेस मायकोप असंघाला लागतोय. बघा आपण 29 वर 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. समर्थ लेफ्ट हँड बॅटर आला. हलक्या बॅटीने केस स्ट्रेअर केलं गेलं थर्डमॅनला आणि सरप्राईज झाला नाही काही. पाहू शकाल सरप्राइजिंग बाउन्स भेटलाय आणि एक सिंगल धावा आली. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. 30 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू फेस केले अजय पाटील आणि 1 वर बॅटिंग करतोय. बॅट लगावली गेली आहे. अजय पाटील पाहू शकाल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू आलाय. चांगला षटक आता घटित होतं. पहिला चेंडू नोट टाकला, परंतु चांगला कमबॅक केले गोलंदाजांनी. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु भूपेंद्र करणार नाही चुकी. अजय पाटील 5 चेंडू 1 बनवून बॅक टू द आउट. तिसरा धक्का मायकोप संघाला. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज. त्यांचे सुपत्र सुद्धा आहेत. पाहू शकाल आजीच्या घराहून आले सुट्ट्या पूर्ण करून आणि सामन्याचा आनंद घेत असताना. नवीन बॅटर बिगेश भोईर ऑन साइडला खेळला गेला. भावेश पुढे सतत फंबल झाला. यावेळेस काय घडलंय, धावची मध्ये बिगेश भोईर गोल्डन शिकार बॅक टू द आउट. गडी क्रमांक पाहू शकाल 4था बाद झालाय. 13 वर 1 गडी बाद होता आणि पाहू शकाल 29 वर दुसरा गडी बाद झाला. 30 वर तिसरा, 30 वर चौथा, अशा प्रकारे गडी बाद झालेत. ते लहान बरं वर्देश जे लहान बरं मैदानाच्या आत त्यांना बाहेर काढायचं प्लीज. चला व्हॉलंटियर्स. यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. नवीन बॅटर दक्षत मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात स्वयंनी. यावेळेस सुरेख चेंडू अप्रतिम टप्पा न पडता खाली चिटकून निघून गेलाय. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनं 31 धावा धावफलकावर लगावले गेल्या. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना विजय करण्यासाठी उनभाड या संघाला. नक्कीच काही इनिंग्स पाहायला भेटली आपल्याला. पाहू शकाल बॅटिंग ऑर्डर मध्ये कुणाल किनी, मनीष भोईर हे दोन्ही बॅटर आले होते. मनीष भोईर 9 चेंडू 14, 8 चेंडू 11, कुणाल 5 चेंडू 1 वर, अजय समर 2 चेंडू 1, 1 चेंडू वर 0, बिगेश दक्षत 0 चेंडू 0, 4 ओव्हर 31 धावा 4 गडी बाद. गोलंदाजी पाहू शकाल षटक टाकले गेले म्हणजे पहिला षटक टाकला होता म्हणजे मनीष मोरे याने टाकला होता. मनीष मोरेने पहिला षटक टाकला मात्र धावा खर्च केल्या 2.
एक एक्स्ट्रा पॅनचिक धाव होती. त्यानंतर कुशल थोडेसे महागडे ठरले 10 धावा. वैभवनी 13 धावा खर्च केल्या. स्वयंने नक्कीच पहिला चेंडू 9 टाकला परंतु काय षटक टाकला मात्र धावा खर्च केल्या 4 आणि तब्बल 2 गडी बाद केल्या. तर आपण जे ऑफसाईडला कॅमेरामॅन तिकडे सुद्धा जे मध्ये बसायचं त्यांनी बाहेर बसायचं किंवा तिकडे टेबलच्या वर कोणी बसायचं नाही. टेबलवर कोणी बसायचं नाही प्लीज. पूर्ण टेबल हलतोय. कॅमेरा खूप महागडा आहे. ही दक्षता घ्या. कमीत कमी 2 ते 2.5 लाखाचा कॅमेरा आहे. जर पडला तर नुकसान होईल प्लीज. ही दक्षता घ्या. टेबलवर कोणी बसू नका. टेबल पे कोई मत बैठिए. जो कैमरामैन के टेबल से वहां पर कोई मत बैठिए प्लीज. थोड़े से महंगे कैमरे हैं आपके लिए. ये यूट्यूब लाइव किया गया टूर्नामेंट तो आप थोड़ा सपोर्ट करिए प्लीज. जो भी दर्शक हैं थोड़ा सा ध्यान में रखिएगा क्योंकि आपके लिए नवरंग ट्रॉफी 2024 लेकर आए राकेश परदेस एंड टीम. तो आपका सपोर्ट हमें रहना काफी जरूरी है प्लीज. जो भी दर्शक हैं सभी से हम गुजारिश कर रहे हैं. म्हणी आज बघितलं तर मायकॉफ संघामध्ये संदेश पाहायला भेटत नाही. गोल्या एक महत्वपूर्ण अहम खेळाडू आहे. थोडीशी इंजरी झाली आहे वाटतं थोडासा दुखापत झाला त्याच्याबरोबर म्हणतो आज आणि परत बघूया आपण पहिला षटक घेऊन आलाय मिस्टर बिकेश भोईर. 32 धावा डिफेंड करायचे. 22 ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू क्रॅकर क्रॅकर आणि आलाय पहिला चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर चौकारने स्वागत केलंय बिकेस यांचा. परदेचा खराब चेंडू होता. नो चेंडू पंचांनी कॉल. नो नाहीये. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलाय परंतु हाताला लागलाय असं म्हणावं लागेल. बिकेसच्या हाताला लागलाय. असं वाटलं होतं अमर की चेंडू निघून गेलाय परंतु गोलंदाजाने हातावर चेंडू लागून गेलाय. नक्कीच उपहार म्हणावा लागेल. उपहार म्हणावा लागेल दिले गेले म्हणजे बॅटरला. आणि एक चेंडू 9 धावा. दबाव आणलं गेलं. प्रेशर यावेळेस बिकेश भोईर यांच्यावर. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट आहे. एका चेंडूवर 9 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेतले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल 10 या अंकावर. 10 लॉस ऑफ 0 विकेट. आता बॉल टू रन इक्वेशन आलेलं आहे. 22 चेंडू 22 धावा बनवायचे विजयासाठी. पॅडा स्वीप केला गेला. सुरेख चौका. श्री समर्थ कृपा फुटवेअरला सलामी करणारा हा आला नवरंग. चौकार 4. नक्कीच नवरंग ओम साई नवरंग चषक 2024 पाहतो. पण नवरंगी लाईट सुद्धा लगावल्या गेल्या. मॅच संपल्यानंतर आपण लाईट शो सुद्धा पाहणार आहोत. एक प्रतिम दर्जेदार स्पर्धा राकेशजी परदेश यांच्या माध्यमातून स्पर्धा. ऑफसाईडला खेळला गेला. मनीष पुढे सहसावला पण चेंडू हातामध्ये आला आणि एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे सहसावते. धावसंख्या 15 धावा. 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतायत कुशल मोरे. भावेश मोरे पाहू शकाल 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतायत. 20 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर इनविन्सिबल संघ आपण तयार राहायचा आहे. हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला. पाहू शकाल थोडासा साइडन थ्रो करायचा प्रयत्न केला होता. सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 16 धावा. अर्धा नक्कीच पल्ला तुम्ही गाठलाय मात्र 5 चेंडू मध्ये अर्धा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. 19 चेंडू मध्ये 19 मध्ये बनवायचे 16. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला पहिला षटक मार्गस बिगेश टू कुशल. परत पॅडा स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पायाला ब्रश झाला. मागील पाय नक्कीच ब्रश झाला. पॅडल पॅड पाहू शकाल चेंडू लगावला गेला आणि एक सिंगल धावा आली. धावसंख्या एक पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावा. 18 चेंडू 15 धावांची गरज. ओम साई नवरंग चषक 2024 मध्ये ग्रामीणचे जे टीम्स आहेत उद्या सकाळी 10 वाजता आपण ड्रॉ टाकणार आहोत. वर्धेची राऊत यांच्याशी पण संपर्क साधायचा आहे. उद्या सकाळी आपण त्याचे ड्रॉ टाकणार. उद्या रात्री आपण ती सामने खेळणार आहोत. पहिला जो सी पॅनल संपला तर आपण ग्रामीण पॅनलची सुरुवात करणार आहोत. ओके एका षटकामध्ये 17 धावा जमा केल्या. जागृत 32 धावांचं लक्ष होतं.
एक मोठा लक्ष म्हणावं लागेल. पहिल्या सामन्यात 20 धावा काढताच इन्व्हिन्सिबल तर कुठे बॅकफुटवर होता. शेवटच्या षटकामध्ये तो सामना गेला होता, परंतु या सामन्यामध्ये थोडासा उलटफेर पाहायला भेटला. परंतु समर्थ याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. जर इकडून 1-2 विकेट जर काढल्या लागोपाठ तर सामन्यामध्ये बदल होऊ शकतो, रंग भरू शकेल समर्थ आपल्या संघासाठी. येणारी 18 चेंडू बनवायचे 15, 18 मध्ये 15ची गरज. यावेळेस पाहू शकाल निर्धाव चेंडू, चेंडू खाली राहिला आणि खेळपट्टी थोडीशी आगळी वेगळी आहे. कधी टप्पा खाली पडतोय तर खाली राहतोय, कधी उसळी घेतोय चेंडू. यावेळेस काय फटका सजला, पायावर चेंडू होता, परंतु कुशल मोरेच्या बॅटमध्ये आलाय चौकार 4. यावेळेस काय फटका सजवला, कुशल मोरे आज वेगळ्या रंगामध्ये आहे. कारण की आपण ओमसाई नवरंग चषकामध्ये खेळतो, नवीन रंगामध्ये ते म्हणजे उनबाट संघ खेळत असताना मायकोप संघाला बॅकफुटवर आणलं गेलं पूर्णपणे. काय बॅटिंग करते, अप्रतिम फलंदाजी भावेश मोरे आणि कुशल मोरे यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 14 वर बॅटिंग करतो, 3 चौकारच्या मदतीने कुशल 25 धावा दाफलकावर. आणि यावेळेस स्पर्धेत त्याच अनुषंगाने खेळायचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून जातोय, डॉट बॉल आला. यस, निलेश फायटर संघाचे प्रोप्रायटर, निलेश फायटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अर्थातच मनीष सरांना विनंती करतोय की प्लीज सन्मानानं आपण येऊन मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मनीष सर, तुमचं सहर्षाचं हार्दिक स्वागत. नक्कीच पाहू शकाल राकेश परदेशी आणि मनीष गैला साहेबांचं एक वेगळी जोडी आहे. प्रत्येक ठिकाणी एकाच बाईकवर आणि 2 अंग असतात, परंतु जीव एक आहे. मनीष सर आपलं हार्दिक स्वागत असेल. राकेश भाईंची स्पर्धामध्ये आपला मनापासून हार्दिक स्वागत. आपण येऊन नक्कीच सर आपण उद्या गावाला जाणार आहोत, तर आपण जायचं नाहीये ही दक्षता घ्या, कारण की राकेश साहेबांचा हा कॉल आहे. आपण इकडेच राहायचंय 3 रात्र 3 दिवस आमच्या धोडीपूजा गावामध्ये. 12 चेंडू बनवायचे आहेत मात्र 6. आणि आपण पाहतोय ओमसाई नवरंग चषक 2024. हॅलो चेक. यावेळेस वेगवान चेंडू, विशालच्या गोलंदाजीमध्ये वेगवान चेंडू आलाय. पाहू शकाल पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अजूनही बनवायचे 6. एकही गडी 5 झाले, एकूण 11 चेंडूमध्ये 5 चेंडू सुद्धा काढते. उनबाड संघात विजय होऊ शकतो सामना. पाहू शकाल विकेटच्या अनुषंगाने. ज्यावेळेस पाहू शकाल खूप बाहेर चेंडू होता, पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला. व्हाईट चेंडूवर 2 धावा आल्या, धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावर 28. इकडून बनवायचे 4. 11 मध्ये 4 धावांची गरज. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. पाहू शकाल समर चेंडूला फील्ड करतो, फेकी केली आहे. बाउंड्रीच्या जवळ बॅकअप दिलं गेलं. काहीतरी वेगळं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतं आपल्याला. प्रॅक्टिस करत असताना पाहू शकाल ट्रायंगल बनवलं गेलं जागृत. पाहू शकाल ट्रायंगल थ्रू आलाय, डॉट बॉल. यावेळेस स्पर्धेत पाहू शकाल विकेटच्या खूप बाहेर चेंडू, व्हाईट बॉल पंच दर्शवत असताना. नक्कीच विशालकडे वेग आहे, परंतु टप्पा असणं खूप गरजेचं आहे. अमर, टप्पा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही बॅटरला बीट करू शकता, परंतु आपण इथं दिशा भरकटली गोलंदाजी केली. 2 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर डॉट बॉल, धाव घ्यायचा प्रयत्न करतील कुशल. आणि यावेळेस कुठली धाव नाहीये, बॅटरला चेंडू लागलाय. 9 चेंडू 2 धावांची गरज. 9 चेंडू 2. यावेळेस पाहू शकाल प्रत्येकदा हा सुरेख चेंडू आहे, हा सुरेख चेंडू आहे. अशा प्रकारे तुम्ही चेंडू टाकतील तर चेंडू नक्की निर्धाव येतील. यावेळेस पाहू शकाल एक सिंगल धावाले, बॅटची कडा होती, झेल सुटलाय आणि सामना लेवल झालाय. 7 बॉल 1 धावांची गरज. 7 चेंडू 1 धावांची गरज. नक्कीच पाहू शकाल यावेळी टॅप केला गेला आणि हा चेंडू डॉट आलाय. येणारे 6 चेंडू 1 धावांची गरज. 6-1. सांस है जब तलक ना रुके, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, वतन सभी को बताएंगे. है वतन, मेजवानी आपण घेऊ शकाल. बिली घेतला गेला व्हाईट बॉल. बघा पण रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे लगावले गेले, परंतु
वो जवानी जो खून को जलाती नहीं, वो वतन के लिए रंग लाती नहीं। दाग लेकर गुलामी का क्यों हम जिए, सोच कर रातों को नींद आती। आणि यावेळेस पाहू शकाल हा सामना विजय झालाय तो म्हणजे उनबाट संघ हाडलाक मायकोप संघ खूप सुरू तुम्ही खेळ परंतु उनबाट संघाने नक्कीच पूर्णपणे दबाव बनवला। वेलकम मनीष सर, आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे या सामन्यात मॅन ऑफ द मॅच असणार आहे तो म्हणजे पाहू शकाल